Hello friends, welcome to all of you to KP's tutorial channel. So today we will be learning about the new topic of statistical methods, that is measures of central tendency, which is more important topic of statistics in all fields like BSc Agri, BTech Agri Engineering, Food Tech, Horticulture, BSc, BA, BCom, etc. etc. So in this session we are going to learn the all theoretical part of this chapter, and in our next video we will discuss on some formulas and examples as a practical of this chapter. So let's start. In the study of population with respect to one in which we are interested, we may get a large number of observations. It is not possible to grasp any idea about the characteristics when we look at all the observations. So it is better to get one number for one group. That number must be good representative one for all the observation to give a clear picture of the characteristics. Such a representative number can be central value for all these observations. This central value is called a measures of central tendency or an average or a measures of location. Measures of central tendency is also called as an average or measures of location. There are 5 averages. Among them, mean, median and mode are called simple averages, and the other 2 averages are geometric mean and harmonic mean are called special averages. Simply, measures of central tendency means averages which are the representative one for all observations. म्हणजेच विद्यार्थी मित्र, समजा जर फार मोठ्या प्रमाणातील सेट ऑफ डेटा किंवा ऑब्झर्वेशनचा आपणास अभ्यास करायचा असेल तर तेव्हा त्या सर्व ऑब्झर्वेशन किंवा डेटा संबंधी एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती किंवा कल्पना आपणास सुचत नाही. तो लार्ज प्रमाणातील डेटा एक्झॅक्ट कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स दर्शवित आहे हे आपणास योग्यरित्या सांगता येत नाही. तर अशा वेळी प्रत्येक गटासाठी किंवा त्या प्रत्येक संख्येच्या गटामधून सेटमधून एक सिंगल संख्या किंवा ऑब्झर्वेशन मिळवणे की जी संख्या त्या संपूर्ण डेटाला, त्या संपूर्ण सेट ऑफ ऑब्झर्वेशनला रिप्रेझेंट करू शकेल, हे कित्येक पटीने आपणास फायदेशीर ठरू शकेल की जेणेकरून त्या सेट ऑफ डेटा किंवा सेट ऑफ ऑब्झर्वेशनचे मूळ कॅरेक्टरिस्टिक्स आपण सांगू शकू किंवा त्या संपूर्ण डेटाला रिप्रेझेंट करणारी ती जी संख्या असेल त्या रिप्रेझेंटेटिव्ह करणाऱ्या संख्येला आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी किंवा ॲव्हरेज किंवा मेजर्स ऑफ लोकेशन असं म्हटलं जातं. तर स्टॅटिस्टिक्समध्ये जर फार मोठ्या प्रमाणातील डेटा एकाच वेळी आपल्याला अभ्यासायचा असेल तर त्या सेट ऑफ ऑब्झर्वेशनला, त्या डेटाला रिप्रेझेंट करणारी एक सिंगल व्हॅल्यू, एक सिंगल संख्या ही 5 वेगवेगळ्या पद्धतीने फाइंड आउट केली जाते. म्हणजेच 5 वेगवेगळे ॲव्हरेजेस फाइंड आउट केले जातात. त्यापैकी मीन, मीडियन आणि मोड यांना सिंपल ॲव्हरेजेस, तर जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन या 2 ॲव्हरेजेसना स्पेशल ॲव्हरेजेस असं म्हटलं जातं. सो लेट्स एक्सप्लेन ऑल दिस ॲव्हरेजेस वन बाय वन विथ देअर डेफिनेशन्स, मेरिट्स, demerits and their uses. So first one is that arithmetic mean. The definition of arithmetic mean is that arithmetic mean, or simply the mean of variable, is defined as the sum of all observations divided by the total number of observations. It is denoted by a symbol x bar. Arithmetic mean ची डेफिनेशन काय आहे? अरिथमेटिक मीन म्हणजे सेट ऑफ ऑब्झर्वेशन मधील सर्व संख्यांची बेरीज व एकूण संख्या किती आहेत या एकूण संख्येच्या नंबरने त्या संपूर्ण संख्यांच्या येणाऱ्या बेरजेला जर आपण भागाकार घेतला तर मिळणारी जी व्हॅल्यू असेल ती अरिथमेटिक मीनची व्हॅल्यू असेल. देन द मेरिट्स ऑफ अरिथमेटिक मीन इज दॅट इट इज रिजिडली डिफाईन्ड, इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन, इट इज रिअली comprehensible, it is easy to calculate, its algebraic treatment is specially easy and definitely possible, and last one, it is also least affected by the fluctuation of sampling. म्हणजेच अरिथमेटिक मीनला एक स्टँडर्ड डेफिनेशन आहे असं आपण या मेरिट्समध्ये सांगू शकतो. हे ॲव्हरेज
सेटमधील प्रत्येक ऑब्झर्वेशनवर डिपेंडंट आहे. थर्ड वन, इट इज रिअरली कॉम्प्रेन्सिबल, म्हणजे अरेथमेटिक मीन हे सहजरित्या समजण्यायोग्य आहे. नेक्स्ट, इट इज इझी टू कॅल्क्युलेट. अँड फिफ्थ वन इज इट्स अल्जेब्रिक ट्रीटमेंट इज स्पेशली इझी अँड डेफिनेटली पॉसिबल. And last one, it is also least affected by fluctuation of sampling. तर फिफ्थ आणि सिक्स्थ हे जे मेरिट्स आहेत अरिथमेटिक मीनचे, याचा अर्थ असा आहे की अरिथमेटिक मीनसाठी जे आपण अल्जेब्रिक ट्रीटमेंट करणार आहोत ती अतिशय सोपी असून 6 नंबर मेरिट्स असं सांगतं इट इज ऑल्सो लिस्ट अफेक्टेड बाय द फ्लक्च्युएशन ऑफ सॅम्पलिंग. म्हणजेच सेट ऑफ ऑब्झर्वेशन्समधील ज्या काही संख्या असतील त्यांच्यातील चढ उतारामुळे अरिथमेटिक मीनवर तितकासा परिणाम होत नाही, जरी झाला तरी तो थोड्या प्रमाणामध्ये होतो. त्यानंतर डिमेरिट्स ऑफ अरिथमेटिक मीन. डिमेरिट्स ऑफ अरिथमेटिक मीन आर ॲज इट इज अफेक्टेड बाय द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. इट इज अफेक्टेड बाय द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी एखादी संख्या जर सेट ऑफ ऑब्झर्वेशनमध्ये मिळवली किंवा कमी केली तर मिळणारे अरिथमेटिक मीनची व्हॅल्यू ही सुद्धा बदलते. इफ देर इज लार्ज व्हेरिएशन इन द डेटा देन अरिथमेटिक मीन समटाइम मीनिंगलेस. नेक्स्ट, इट इज नॉट यूज्ड टू मेजर रेट ऑफ ग्रोथ और रेट ऑफ स्पीड डायरेक्टली. म्हणजे अरिथमेटिक मीनचा वापर गती किंवा दरवाढीसाठी डायरेक्टली केला जात नाही. तर जर डेटामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल केला तर मिळणाऱ्या अरिथमेटिक मीनला काही अर्थ राहत नाही. म्हणजे मिळणारी अरिथमेटिक मीनची व्हॅल्यू ही पूर्णपणे चुकीची मिळू शकते. अँड लास्ट डिमेरिट ऑफ अरिथमेटिक मीन इज दॅट इट कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड फॉर डिस्ट्रीब्युशन विथ ओपन एंड क्लासेस. सपोज अवर सेट ऑफ ऑब्झर्वेशन इज ओपन एंड क्लास, then we cannot calculate the arithmetic mean for these types of data. Now, in uses of arithmetic means, it is most popular and simple estimate and used widely in almost all the fields of studies such as social science, economics, business, agriculture, medical sciences, engineering and such other sciences. तर अशा संपूर्ण फील्ड्समध्ये अरिथमेटिक मीनचा स्टडी केला जातो. देन आवर नेक्स्ट ॲव्हरेज इज मीडियन. द डेफिनेशन ऑफ मीडियन इज दॅट द मीडियन इज द मिडल मोस्ट आयटम दॅट डिवाइड्स द ग्रुप इंटू 2 इक्वल पार्ट्स. वन पार्ट कंपॅरिझिंग ऑल व्हॅल्यूज ग्रेटर अँड द अदर ऑल व्हॅल्यूज लेस दॅन इट. म्हणजेच मीडियन म्हणजे काय? मीडियन ही एक सेट ऑफ ऑब्झर्वेशन्समधीलच एक अशी व्हॅल्यू आहे की ज्या व्हॅल्यूमुळे गिवन सेट ऑफ ऑब्झर्वेशनचे 2 समान भागामध्ये डिवायडेशन होते. म्हणजे ती जी मीडियन व्हॅल्यू आहे ती सेट ऑफ ऑब्झर्वेशनला 2 समान भागामध्ये डिवाइड करते की ज्यामध्ये पहिल्या भागात त्या संख्यांच्या व्हॅल्यूपेक्षा लहान संख्या तर दुसऱ्या भागामध्ये मीडियनल संख्येच्या व्हॅल्यूपेक्षा किंवा त्या संख्येच्या व्हॅल्यूपेक्षा मोठ्या संख्येचा समावेश होतो. देन आफ्टर द मीडिएशन लेट्स फोकस ऑन मेरिट्स ऑफ मीडियन. सो फर्स्ट मेरिट्स इज दॅट इट इज ऑल्सो रिजिडली डिफाईन्ड. देन इट इज इझिली अंडरस्टूड अँड इझी टू कॅल्क्युलेट. इन सम केसेस इट कॅन बी लोकेटेड मेअरली बाय इन्स्पेक्शन. म्हणजे विद्यार्थी मित्रो, काही वेळेला विदाउट कॅल्क्युलेशन ओनली बाय ऑब्झर्वेशन आपण मीडियनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. थर्ड वन इज दॅट इट इज नॉट ॲट ऑल अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. ज्या प्रमाणामध्ये एक्स्ट्रीम व्हॅल्यूचा परिणाम हा अरिथमेटिक मीनवर होतो त्याच्या कंपॅरिझनमध्ये मीडियनमध्ये तितकाचा फरक जाणवून येत नाही. अँड द फोर्थ मेरिट्स ऑफ मीडियन इज दॅट इट कॅन बी कॅल्क्युलेटेड फॉर डिस्ट्रीब्युशन विथ ओपन एंड क्लासेस. ज्या पद्धतीने अरिथमेटिक मीनमध्ये आपण डिमेरिट्स पाहिलं की अरिथमेटिक मीन हे ओपन एंड क्लासेससाठी फाइंड आउट केलं जाऊ शकत नाही, तर मीडियनचं हे मेरिट आहे की ओपन एंड क्लासेससाठी मीडियनची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. देन द डिमेरिट्स ऑफ मीडियन इज दॅट इन केस ऑफ इवन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मीडियन कॅनॉट बी डिटरमाइंड एक्झॅक्टली. जर सेट ऑफ ऑब्झर्वेशन्समध्ये नंबर ऑफ व्हॅल्यूज जर इव्हन्स असतील
सर्व व्हॅल्यू इवन नाही तर टोटल नंबर ऑफ व्हॅल्यू म्हणजे सर्व संख्या ज्या दिलेल्या असतील त्या संख्या इवन नंबर्स असतील, द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर इवन, देन वी कॅनॉट डिटरमाइन द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ मीडियन बिकॉज देअर वी गेट अ टू medianal value, so we have to take the mean of that two middle terms. म्हणजे इवन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असतील तर त्या ठिकाणी आपल्याला सेंटरला दोन व्हॅल्यू मिळतील. मग अशा दोन व्हॅल्यूंचा मीन घेतल्यानंतर आपल्याला मिडल टर्म त्या दोन संख्यांची मिळते की जी त्या सेट ऑफ ऑब्झर्वेशनची मीडियनल व्हॅल्यू रिप्रेझेंट करते. सेकंड डिमेरिट्स इज दॅट इट इज नॉट ॲमेनेबल टू अल्जेब्रिक ट्रीटमेंट. As compared with mean, it is affected much by fluctuation of sampling. म्हणजे अरिथमेटिक मीनच्या कंपॅरिझनमध्ये जर सेट ऑफ ऑब्झर्वेशन मधील व्हॅल्यूमध्ये चढ उतार असेल तर मीडियनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसून येतो. मीडियनची जी काय व्हॅल्यू मिळणार आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसून येतो. नेक्स्ट पॉईंट इज द युजेस ऑफ मीडियन. It is useful in those cases where numerical measurements are not possible. म्हणजे त्या ठिकाणी न्यूमरिकल मेजरमेंट्स करणं शक्य नाही त्या ठिकाणी मीडियन ॲव्हरेज किंवा मीडियन ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून त्या सेट ऑफ ऑब्झर्वेशनला रिप्रेझेंट करणारी एक सिंगल व्हॅल्यू मिळवू शकतो. सेकंड, इट इज जनरली युज्ड इन स्टडिंग फेनॉमेनॉन लाईक स्किल, ऑनेस्टी, इंटेलिजन्स एटसेट्रा. दीज आर द युजेस ऑफ मीडियन. नाव the third average is that mode. The definition of mode is the value which occur most frequently. The value which occur most frequently means what? In given set of observation, the value which repeated mostly म्हणजे जी व्हॅल्यू सेट ऑफ ऑब्झर्वेशन मध्ये वारंवार रिपीट होत आहे अशी व्हॅल्यू म्हणजे त्या सेटची मोड व्हॅल्यू किंवा मोडल व्हॅल्यू आहे असं आपण म्हणू शकतो. देन द मेरिट्स ऑफ मोड इज दॅट मोड इज रिअरली कम्प्रेसिबल अँड इझी टू कॅल्क्युलेट. मोड इज नॉट ॲट ऑल अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. अरिथमेटिक मीन आणि मीडियनचे ज्या पद्धतीने मेरिट्स पाहिले अगदी त्याच पद्धतीनं मोडचे सुद्धा मेरिट्स आहेत. मोड कॅन बी कन्व्हेन्शनली लोकेटेड इवन इफ द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज क्लास इंटरवल्स ऑफ अनइक्वल मॅग्निट्यूड प्रोव्हाइडेड द मोडल क्लास अँड द classes preceding and succeeding it are of the same magnitude. Open-end classes also do not pose any problem in the location of mode. म्हणजे ओपन एंड क्लासेससाठी सुद्धा आपण मोडची व्हॅल्यू किंवा त्यालाच स्टॅटिस्टिकलमध्ये मोडल व्हॅल्यू असं म्हटलं जातं की जी आपण फाइंड आउट करू शकतो. देन द डिमेरिट्स ऑफ मोड आर ॲज. सो द फर्स्ट डिमेरिट्स ऑफ मोड इज दॅट मोड इज इल डिफाईन. ज्या पद्धतीनं मीडियन आणि ॲरिथमेटिक मीनमध्ये पाहिलं ॲरिथमेटिक मीन अँड मीडियन आर रिजिडली डिफाईन, तर मोड ही नॉट रिजिडली डिफाईन असं आपण लिहू शकतो किंवा त्यालाच इल डिफाईन्ड असं सुद्धा म्हणू शकतो. असं का म्हणू शकतो? कारण इट इज नॉट ऑलवेज पॉसिबल टू फाइंड अ क्लिअर डेफिनाईट मोड. In some cases, we come across distribution with two modes. Such distributions are called bimodal. If a distribution has more than two modes, it is said to be multimodal. As per definition of mode, the definition of mode is that the value which occur most frequently. म्हणजे अशी व्हॅल्यू की जी सर्वात जास्त वेळा रिपीट झालेली आहे. तर काही वेळा असं घडून येतं की सेट ऑफ ऑब्झर्वेशनमध्ये एक संख्या ही सर्वात जास्त वेळा आलेली आहे असं न दिसून येता दोन संख्या तितक्याच प्रमाणामध्ये रिपीट झालेल्या दिसून येतील. मग अशा वेळी त्या दोन्ही संख्यांना मोडल व्हॅल्यू असं म्हटलं जातं आणि त्या सेट ऑफ ऑब्झर्वेशनसाठी ते एक्झाम्पल हे बायमोडल एक्झाम्पल आहे असं आपण म्हणणार आहोत. जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हॅल्यू, एक्झॅक्ट दोन नाही दोनपेक्षा जास्त व्हॅल्यू जर समप्रमाणामध्ये रिपीट होत असतील, त्या ठिकाणी 3 व्हॅल्यू असतील 4 व्हॅल्यू असतील तितक्याच वेळा ऑकर्स आलेले असतील सेट ऑफ ऑब्झर्वेशनमध्ये, तर अशा एक्झाम्पलला आपण मल्टीमोडल एक्झाम्पल असं म्हणणार आहोत. कारण मोडल व्हॅल्यू ही सेट ऑफ ऑब्झर्वेशनसाठी एक सिंगल व्हॅल्यू असेल असं नाही. सो मोड इज इल डिफाईन असं म्हटलेलं आहे. सेकंड डिमेरिट इज दॅट इट इज नॉट बेस्ड अपॉन ऑल ऑब्झर्वेशन. मोडल व्हॅल्यू म्हणजे सेट ऑफ ऑब्झर्वेशनमध्ये सर्वात जास्त वेळा रिपीट झालेली व्हॅल्यू आहे. मग बाकीच्या व्हॅल्यू किती वेळेला रिपीट झालेल्या आहेत किंवा कोणत्या व्हॅल्यू आहेत त्यांची एक्झॅक्ट
व्हॅल्यू काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे किंवा त्या व्हॅल्यूला तितकंसं महत्त्व नाही आहे, तर मोड फाइंड आउट करत असताना जी व्हॅल्यू सर्वात जास्त वेळा रिपीट झालेली आहे त्याच फक्त व्हॅल्यूचा आपण इथं स्टडी करणार आहोत. म्हणून असं म्हटलं जातं इट इज नॉट बेस्ड अपॉन ऑल द ऑब्झर्वेशन, इट इज नॉट कॅपेबल ऑफ फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट बिकॉज ऑफ by only observation we can find out the value of mode. So here we can write it is not capable of further mathematical treatment. As compared with mean, mode is affected to a greater extent by fluctuation of sampling. arithmetic mean च्या कंपेअर मध्ये व्हॅल्यूमधील चढ उतार जर असेल, व्हॅल्यूच्या संख्यांच्या व्हॅल्यूमध्ये जर चढ उतार फार मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल तर मोडमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल मिळून येतो. द युजेस ऑफ मोड इज दॅट इट इज यूज्ड फॉर द स्टडी ऑफ मोस्ट पॉप्युलर फॅशन अँड सेकंड युजेस इज दॅट इट इज extensively used by businessmen and commercial management. These are the two uses of mode. Then after discussing on a simple averages, let's move towards a special averages, that is geometric mean and harmonic mean. Out of that, the definition of geometric mean is that the geometric mean of the series containing n observation is the nth root of the product of the values. म्हणजेच जॉमेट्रिक मीन, एखाद्या सिरीजचा आपल्याला जॉमेट्रिक मीन फाइंड आउट करायचा असेल तर त्या सिरीजमधील एकूण किती संख्या आहेत, सपोज देर एक्झिस्ट n ऑब्झर्वेशन, तर त्या सर्व n व्हॅल्यूंचं प्रोडक्ट आणि येणाऱ्या उत्तराचं किंवा येणाऱ्या व्हॅल्यूचा nth रूट जर आपण घेतला तर मिळणारी व्हॅल्यू ही त्या सिरीजची जॉमेट्रिक मीन व्हॅल्यू आपल्याला दर्शवते. देन द मेरिट्स ऑफ जॉमेट्रिक मीन आर ॲज इट इज ऑफ arithmetic mean, that is it is rigidly defined, it is based on all the observation, it is not much affected by the fluctuation of sampling, it gives less weightage to large atoms and more to small atoms, it is suitable for averaging ratios, averages, a rate of change, index numbers. Then the demerits of geometric mean is that it is difficult to understand because here we have to take the product of nth value and again the nth root of that obtained product, so it is as difficult to understand. Second demerit is that it cannot be calculated when there are negative values. If the series contain all negative values then we cannot find out the value of geometric mean. Why? जर सिरीजमध्ये सर्व व्हॅल्यूज निगेटिव्ह असतील तर मिळणारा जो प्रोडक्ट आहे त्या सर्व व्हॅल्यूंचा तोही निगेटिव्ह मिळू शकतो आणि निगेटिव्ह व्हॅल्यूंचा रूट आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. म्हणून इफ सिरीज कंटेन नेगेटिव्ह व्हॅल्यूज देन वी कॅनॉट कॅल्क्युलेट द जॉमेट्रिक मीन. इफ एनी ॲटम ऑफ द सिरीज इज 0 it would be also 0 because in first step of calculation of geometric mean we have to take the product of all nth value. If one of them is 0 then whole product becomes 0 and the nth root of 0 become 0. So in any atom of the series is 0 the geometric mean become 0. Then the uses of geometric mean is that it is used in those cases where it is necessary to average ratio which express rate of change. And second uses is that also a geometric mean is also used for construction of index number. In construction of index number geometric mean is useful. Now our second special average is harmonic mean. The definition of harmonic mean is that harmonic mean of a set of observation is defined as the reciprocal of the arithmetic mean of the reciprocal of the given values. I repeat, the definition of harmonic mean is that harmonic mean of set of observation is defined as the reciprocal of the arithmetic mean of the reciprocal of the given values. Means what? In first step we have to take the reciprocal of all the given values in a series. Then in second step you have to calculate the arithmetic mean of all that reciprocal, and after
getting arithmetic mean, you have to take again reciprocal, then obtained value is called as harmonic means. म्हणजे पहा, सेट ऑफ ऑब्झर्वेशन जर दिले असतील तर त्यामध्ये जितक्या संख्या दिल्या असतील त्या सर्व संख्यांचा फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही रेसिप्रोकल घ्यायला हवा आहे. त्यानंतर घेतलेल्या रेसिप्रोकलचा तुम्हाला ॲरिथमेटिक मीन काढायचा आहे, म्हणजे त्या सर्व रेसिप्रोकलचे ॲडिशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ दॅट रेसिप्रोकल. मग मिळणारी जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूचा जर तुम्ही रेसिप्रोकल घेतला तर त्या व्हॅल्यूला आपण हार्मोनिक मीन असं म्हणणार आहोत. हार्मोनिक मीन आणि ॲरिथमेटिक मीन किंवा जॉमेट्रिक मीन यांचे मेरिट्स हे तितक्या प्रमाणामध्ये सारखेच आहेत. सो द मेरिट्स ऑफ हार्मोनिक मीन इज दॅट इट इज ऑल्सो रिजिडली डिफाईन, इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन, इट इज नॉट मच अफेक्टेड by the fluctuation of sampling, it gives greater weightage to smaller values because of we take the reciprocal of value. If we take the reciprocal of small value, it gives a great value, and if we take the great reciprocal of great value, it gives you small value. And fifth merits is that it is useful in average, price, speed, time, distance, quantity, etc. The demerits of harmonic mean are it is not easy to calculate and understand because here we have to take 2 times reciprocal, so it is as difficult as compared with arithmetic mean. Second one, it cannot be calculated if any value is 0 or negative. जर सेट ऑफ ऑब्झर्वेशनमध्ये एखादी व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल किंवा 0 असेल तर त्या ठिकाणी आपण हार्मोनिक मीन फाइंड आउट करू शकत नाही. इट गिव्स लार्ज वेटेज टू स्मॉलर व्हॅल्यू. And the uses of harmonic mean are time series data, or harmonic mean is used in time series data, units purchased per rupees, kilometers covered per hour, problems solved per times. In all this situation, harmonic mean is very useful. So with this point we will end this session here. Thanks to all.